3:30च्या आजच्या कार्यक्रमामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं वेलकम करतो। आज आपण भेटणार आहोत पनवेल मध्ये। पण मी एवढा वेल का लावतोय? पनवेल मध्ये आपण कुठल्या कॉलनीत आलोय? करेक्ट, आपण आलोय आयपीसीएल कॉलनी मध्ये, जिथे खेळणार आहे 3:30. आयपीसीएल कॉलनी बद्दल थोडंसं जाणून घेऊयात योगिता शिरसाट यांच्याकडून। नमस्कार। या कॉलनी बद्दल सांगा। आयपीसीएल कॉलनी 20 वर्ष जुनी आहे। आम्ही इथे सगळेच कार्यक्रम राबवतो। 3:30 कार्यक्रम मी आधीपासून बघते आणि मला तो खूप आवडतो। खास करून त्यातले अँकर आवडतात। थँक्यू। आणि त्यांना भेटण्यासाठीच मी SMS केला होता। बर, तर आज भेटीचा योग आलाय। मला सांगा की सोसायटीमध्ये कुठल्या प्रकारचे कार्यक्रम तुम्ही घेता आणि त्याच्यात पुरुष मंडळी आणि महिला मंडळी एकत्र काम करतात का, मजा करतात का? हो, एकत्र मजा करतो। नवरात्री उत्सव आहे, गणपती उत्सव आहे, पण त्यामुळे एकदम उत्साहाचं वातावरण असतं। हो अगदी। पण आज पण इथं उत्साहाचं वातावरण आहे का? नक्की? मग खेळायचं आपण? मग जोरदार बोला, 3:30. सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन्स सर्वांना वाटून झालेले आहेत। आता वेळ आलेली आहे आपला पहिला अंदाजे किती राऊंड सुरू करण्याची, आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक। आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझी एक छोटी मैत्रीण माझ्याबरोबर आहे। हॅलो। हॅलो, तुझं नाव काय? वैष्णवी। वैष्णवी, पूर्ण नाव काय? वैष्णवी रवी डोंगरे। बर, कुठे राहतेस? घरात राहतेस, पण एरिया कुठला? पनवेल। बर, मला सांग घरी कोण कोण असतं आणि तुझ्या? मम्मी पप्पा आणि माझा भाऊ आणि मी। तू एवढेच राहता? बर, मग सगळ्यात जास्त तू कोणाशी भांडतेस घरात? कोणाशी नाही। कोणाची नाही? किती खोटं बोलतेय बघा। भावाबरोबर किती भांडतेस तुम्हाला माहितीये? नाही भांडत? छोटा आहे तो छोटा आहे ना, म्हणून भांडत नाहीस का? बर, आता माझ्याबरोबर न भांडणं करता मला यातली 3 टोकन्स काढून दे। डोळे मिटायचे आणि मिक्स करून द्यायचे। एक द्यायचं। 1 2 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। बघूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 64। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 85। या। आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 54। अरे वा, अभिनंदन। या 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 आपले हे 3 स्पर्धक खेळणार आहेत आपल्यासोबत पहिला राऊंड अंदाजे किती। आपले 3 स्पर्धक खूप उत्सुक आहेत की आपल्या पहिल्या राऊंड मध्ये नक्की कुठली वस्तू असणार आहे याच्याबद्दल, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? वनिता गोरेगावकर। बर, मग पनवेल मध्ये काय करता? मिस्टर सर्व्हिसला आहेत। बर, कुठे? महाराष्ट्र जन प्राधिकरण। बर, आणि मग तुम्ही? मी हाऊस वाईफ। घरीच असता? घरी कोण कोण असतं? मी मिस्टर, मुलगा आणि पुतणी। पुतणी पण इकडे असते? काय शिक्षणासाठी इकडे? हा, शिक्षणासाठी। बर, मग मला सांगा की सासू सासरे वगैरे? सासूबाई आहेत। बर, कुठे असतात? महाडला। महाडला गावी? हा, तिकडे गाव आहे तुमचं? महाड। बर, मग जाता महाडला? हा, कधी? गणपती, दिवाळी। बर, मग इकडे काय मैत्रिणींचा असा ग्रुप जमलाय की नाही? हो, आहे ना। हो, काय म्हणतात त्या ग्रुपला? काय नाव वगैरे आहे? असं काय नाव ठेवलेलं नाही। नावं ठेवायला जागाच नाही हो या ग्रुपला। कशी नावं ठेवणार तुम्ही? कोण कोण आहे ग्रुप मध्ये? या काय इथंच आहेत ना सगळ्या? आहेत का सगळ्या? म्हणजे सोसायटीतल्याच आहेत? हो, सोसायटी। बर, मग आता सगळ्यांचे नवरे ज्यावेळेस जॉबला बाहेर जातात त्यावेळेस काय काय घडतात घडामोडी? नाही, रोजच भेटतो असं नाही आमचं। रोज नाही, मग कधी? क्वचित असं महिन्यातून 30 वेळा? नाही। किती हसतात बघा मनापासून। हे सगळ्या जणींच्या घरी सगळं एकच दुःख आहे सगळ्यांचं असं वाटत असेल ना त्या मीटिंग मध्ये। बघा, आता हसूच आवरत नाहीये तर मी काय बोलणार पुढे। आठवतंय का खूप आठवते पण सांगता येत नाहीये? हा, सांगता येत नाहीये। बर, या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? प्राध्यापक अरविंद मोरे। तुम्ही प्राध्यापक आहात? हो। कुठल्या विषयाचे? हिंदी विषयाचा। हिंदी विषयाचा? क्या बात आहे। आणि कुठल्या कॉलेजवर आहात? पनवेलच्या महात्मा फुले कॉलेजवर होतो। ज्युनियर की सिनियर? सिनियर कॉलेजला रिटायर झालो आता। रिटायर झालेला आहे? किती वर्ष झाली? 10 वर्ष झाले। बर, मग काय कविता वगैरे लिहायचा? हिंदी कविता लिहितो। स्वतः लिहिता? हो, कविता संग्रह प्रकाशित झालेत माझे। किती? 3 कविता संग्रह आहेत। बर, काय नाव आहे त्यांची? अबोलीची फुलं मराठी कविता संग्रह,
कर्मवीर गीत गंगा हिंदी कविता संग्रह. बर काका, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आपलं नाव? ज्योती जयवंत महामुनी. बर, आपण काय करता? गृहिणी. गृहिणी आहात. हा. घरी कोण कोण असतं? माझे मिस्टर, माझी 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी आणि मी. बर, याच कॉलनीत ना? हो. बर, मग तुम्ही आहेत यांच्या हास्य क्लब मध्ये त्या नाही का? नाही तर दुसरीकडे राहतो, आम्ही दुसरीकडे राहतो. बर. सोसायटी एकच, हा. फक्त त्यांची सोसायटी वेगळी आहे, आमची वेगळी आहे. बर, मग मला सांगा, तुमचा ग्रुप आहे असा? हो आहे. आहे. मग तुम्ही काय करता? नाही, काय नाहीये. आम्ही मग? काहीतरी भेटतो, बाकी विषय कुठलाच नसतो, फक्त आमच्या घरातलाच विषय असतो. बर, आता बाहेरचा काही विषय नसतं, आमच्या आपल्या घरातल्या घरात विषय असतात. मग काय असं काय हास्य क्लब वगैरे आहे आपल्याकडे? नाही. नाही ना, अजिबात नाही. कारण का बऱ्याच इतक्या हसत असतात बिचारे, घरी नवरे त्यांचे रडत बसतात. काय आता करून कसं आवरू. बर, या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत ठरवायची. जर तुम्ही अचूक किंमत ठरवलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत ठरवलीत तर ती वस्तू तुम्हाला मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण लक्षात ठेवा, तुमच्यात पहिल्यांदा बोली कोण ठरवणार हे कसं ठरवायचं, तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावणार. याचा अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील महामुनी वहिनी, त्यानंतर मोरे काका आणि सर्वात शेवटी आपल्या गोरेगावकर ताई. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे प्रेशर कुकर. 5.5 लिटरच्या या प्रेशर कुकरचा सरफेस एनोडाइज्ड आहे, त्यामुळे हा प्रेशर कुकर स्क्रॅच रेझिस्टंट आहे. हा प्रेशर कुकर अल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टीलच्या कॉम्बिनेशननी बनवलेला आहे, त्यामुळे तो साफ करण्यास सोपा आहे. शिवाय हा कुकर पावडर कोटिंग केलेला आहे. महामुनी वहिनी, हे घ्या 5 अंक. यातले फक्त 4 अंक वापरायचे तुम्हाला आणि याची किंमत ठरवायची. नीट विचार करून किंमत ठरवा. काय किंमत आहे? 3,810. 3,810. किंमत बरोबर वाटतेय? हो, नक्की? नक्की. बघा, म्हणजे तुम्ही किंमत कमी सुद्धा करू शकता, जास्त सुद्धा वाढवू शकता. नाही, बरोबर आहे. तुमच्या हातामध्ये अजून एक आकडा आहे, नीट विचार करा. फायनल किंमत सांगा. 3,110. 3,110. ठाम आहे या मतावर? हो हो. लिहून टाकूयात मग. मोरे काका, आता तुम्ही किंमत ठरवा या आकड्यापैकी. या आकड्यापैकी. किंमत सांगा. 3,810. 3,810 किंमत तुम्ही सांगितली आहे. जास्त वाटते किंमत? नाही, बरोबर वाटते माझ्या. बरोबर वाटते. हो. लिहून टाकायची किंमत? हा. लिहूयात मग. गोरेगावकर ताई, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या अंक, नीट विचार करून किंमत ठरवा. काय किंमत आहे? 1,831. 1,831. बरोबर वाटते किंमत? हा. ठाम या मतावर? हो लिहून टाकायची? हो. लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या प्रेशर कुकरची किंमत सांगितलेली आहे. महामुनी वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 3,110 रुपये. त्यानंतर मोरे काकांनी सांगितलेली किंमत आहे 3,810 रुपये. तर गोरेगावकर ताईंनी सांगितलेली किंमत आहे 1,831 रुपये. बघूयात या प्रेशर कुकरची खरी किंमत किती येते. आणि या प्रेशर कुकरची खरी किंमत आहे 1,810 ज्याच्या जवळची किंमत सांगितली होती गोरेगावकर ताईंनी, त्यामुळे हा प्रेशर कुकर मिळतोय त्यांना. अभिनंदन. अभिनंदन ताई, तुम्हाला हा प्रेशर कुकर मिळालाय. तुमच्या मीटिंग मध्ये काय 3:30 येणार त्यावेळेस काय चर्चा करायचा किती किंमत असेल वस्तूंची ती? हो. तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. आज मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त राहिलेल्या सगळ्या प्रेक्षकांना एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचंय. जो बरोबर उत्तर सांगेल त्याला मी भेटवस्तू देणार आहे. आणि आजचा प्रश्न असा आहे, उभी काठी तिला सगळ्यांची मिठी म्हणजे काय?